नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय। यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची भीती आहे। जिल्ह्यात लवकरच समाधानकारक पाऊस बरसला नसल्यास दुबार पेरणीचं संकट येण्याची शक्यता आहे। गणरायाच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू झाली आहे। तसंच रायगडमध्ये सजावटीसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे मखर विक्रीसाठी उपलब्ध आहेत। पर्यावरणपूरक मखरांना गणेश भक्तांकडून अधिक मागणी असून साधारण 1.5 फुटापासून 4 फुटांची मखर 1.5 ते 8.5 हजारांपर्यंत विकली जाते। मारबत उत्सवानिमित्त नागपूरच्या सुभाष चौकात काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। शहरातील विविध भागांतून निघालेल्या मिरवणुका अखेर सुभाष चौकात एकत्र येतात। उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला। विश्व हिंदू परिषदेला 59 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गोंदिया जिल्ह्यात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। गोरेगाव येथे काढण्यात आलेल्या या यात्रेत बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। अहिल्यानगरमध्ये आवक वाराई वाढवून देण्याच्या मागणीसाठी हमाल माथाडी कामगारांनी संप पुकारलाय। यामुळे कांद्याच्या खरेदी विक्री व्यवहारावर परिणाम झाला असून शेकडो गाड्यांमध्ये आलेला कांदा बाजार समितीत अडकून पडलाय। शहापूर आसनगाव रस्त्यावरील भारंगी नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा संताप व्यक्त होतोय। प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई न झाल्याने एका युवकाने रोष व्यक्त करत थेट खड्ड्यातील साचलेल्या घाण पाण्यात तोंड धुतलं। निषेधाची एक आगळी वेगळी पद्धत चर्चेचा विषय ठरली आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडतर्फे एकदिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, शेतकरी कर्जमाफी, मराठा आणि धनगर समाजाचं आरक्षण, ईव्हीएम मशीन या कारणांसाठी आंदोलन करण्यात आलं। संभाजीनगर महापालिकेनं शहरातील रस्त्यात बाधा आणणारी 5,500 अनधिकृत बांधकामं हटवली आहे। मात्र जालना रस्त्यावरील अतिक्रमणं अद्याप हटवली नसून हर्सुल रस्त्यावरील कारवाई देखील 3 वेळा पुढे ढकलली आहे। नाशिकच्या बागलाणमधील हरणबारी कालव्याचं काम गेल्या 45 वर्षांपासून अपूर्ण असल्यानं परिसरातील शेती सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। कालव्याचं काम पूर्ण व्हावं या मागणीसाठी तळवाडे भामेर परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलंय। शेतकरी संघटनेनं श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केलं। यावेळी शेतकरी संपूर्ण कर्जमाफी आणि गोहत्या बंदी कायद्यातून विदेशी वळू भाकड जनावरं वगळण्याच्या मागणीसाठी करत शेतकऱ्यांनी आपली भाकड जनावरं आणि नवजात जनावरं प्रांत कार्यालयासमोर नेली। परभणी सेलू तालुक्यातील 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले। वाहत्या पाण्यातून जाण्याचं धाडस करणं दोघांच्या जीवावर बेतलं। आज एकाचा मृतदेह सापडला असून आपत्कालीन व्यवस्थापनाद्वारे शोध मोहीम सुरू आहे। मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। पिंपळास येथे रस्त्याखाली माती खचल्यानं वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। यावेळी सुमारे 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या। भिवंडी-वाडा महामार्गावर खड्ड्यामुळे वाहन पलटी झालं। पावसाच्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्याचा वाहन चालकाला अंदाज न आल्यानं अपघात झाला। सुदैवानं जीवितहानी झाली नाही। मात्र या खड्ड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक करतायत। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवासी वाहनाचा भीषण अपघात झाला। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय तर 13 जण जखमी झालेत। इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावच्या हद्दीत हा अपघात झाला असून जखमींना इंदापुरातील शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल केलंय। 40 गावात 2 आयशर वाहनांचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय। अपघातामुळे जळगावातील भोरस फाट्याजवळ काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली। घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे। भंडारा तालुक्यातील कारधा पवनी मार्गावर धावत्या दुचाकीसमोर चितळ आडवा आल्यानं अपघात झालाय। या अपघातात दुचाकीस्वार सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झालाय। दयाल क्षीरसागर असं मृत सीआरपीएफ जवानाचं नाव आहे।